का आपल्या वडवणी भागामध्ये हरिश्चंद्र पिंपरी हरिश्चंद्र राजा होऊन गेला. तो हरिश्चंद्र राजा दानामध्ये एवढा मोठा होता महाराज. दान स्वप्नात दान दिलं तर ना. ऐका महिला मंडळ पुरुष वर्गरी, स्वप्नामध्ये दान दिलं. स्वप्नात विश्वामित्राला झोपेमध्ये स्वप्नामध्ये दान दिलं पंडभाऊ स्वप्नात. आणि स्वप्नात दान दिलं आणि सकाळी सकाळी विश्वामित्र दारात आले. राजा दान पाहिजे. देतो की म्हणला. कोण नाही म्हणते. निघालो मला तिजोरीकडे. दान पाहिजे तुम्हाला. थांब थांब. तिजोरी कोणाची म्हणला. तिजोरी माझी. तू दान दिलंस का नाही. हो म्हणला. रात्री झोपेमध्ये स्वप्नामध्ये मी दान दिलंय. आता दानाचा विषय निघाला. मग अशी जेवत असताना शंकर महाराज म्हणले महाराज किती आमचं गाव सुंदर आहे म्हणले. म्हणलं झालं काय. मुस्लिम लोक आहेत म्हणले. 4-5 घर आहेत मला. 4-5च घर आहेत पण पहिली पट्टी त्यांची आली म्हणले. काय भाग्यवान गाव आहे बाबा. पहिली पट्टी त्यांची म्हणल्यास मग बाकीच्या आता दिलीच असेल की. आता मुस्लिम लोकांची पहिल्यांदा पट्टी जमा झाली म्हणल्यास आपल्या तुम्ही आम्ही तर आपलाच कार्यक्रम आहे. तुम्ही आम्ही सुद्धा दिलीच असेल यात काही शंका अजिबात नाही महाराज. नाहीतरी द्यायलाच पाहिजे. काही काही लोक एवढे चिंगूस दाणे कापे हात दान द्यायचं म्हणलं की खऱ्या अर्थानं हात असा चळचळ चळचळ नये नये जनाबाई तर म्हणतात ज्या कृपण माणसाचं धन ते गेल्याशिवाय निघत नाही महाराज. विठाला शुराचे ते शस्त्र कृपणाचे धन गेल्याही प्राण हाताने. महाराज एखादा शूरवीर खऱ्या अर्थानं एखाद्या लढाईमध्ये लढतोय आणि त्याच्या हातातली जर तलवार तुम्हाला आम्हाला घ्यायची म्हणलं जमल का. अजिबात नाही. जोपर्यंत खऱ्या अर्थानं तो मृत्युमुखी पडत नाही त्याच्या हातातली तलवार तो सहजासहजी देतो का महाराज. अजिबात नाही. तो सहजासहजी देत नाही. तसं कृपण माणूस सहजासहजी देणगीच देत नाही महाराज. पट्टीत देत नाही. कृपण माणूस चिंगूस माणूस अजिबात नाही देणारच नाही आणि ते गेल्याशिवाय बी मिळत नाही महाराज. जनाबाईने काय सुंदर लिहिलंय महाराज. एक विठ्ठला विठ्ठला शुराचे ते शस्त्र कृपणाचे धन गेली आहे प्राण हाता नाही. गजमुख माता सर्पाचा तो मान गेली याही प्राण हाता नाही. गजमुख माथा सर्पाचा तो मान. एखादा साप आहे भयानक असा विषारी साप आहे त्याच्या डोक्यावरती खऱ्या अर्थानं हिरा आहे. हिरा तो मोती असतो ना मणी. तो मणी आहे. तो सहजासहजी तुम्हाला घेता येईल का. अजिबात नाही. तो हात सुद्धा लावू देत नाही महाराज. सहजासहजी तो खऱ्या अर्थानं त्याला हात लावू देत नाही. जोपर्यंत तो मृत्युमुखी पडत नाही त्याच्याशिवाय आपल्याला त्याला हात लावता येत नाही. गजमुख माता सर्पाचा तो मान गेली आहे प्राण हाता नाही. पुढे फार गोड लिहिलंय बघा जनाबाईने. ते म्हणण्याकरता माझा अधिकार थोडासा जरा लहान पडतो पण तरी सहज चलत चलत म्हणून दाखवतो. विठाला विठाला सिंहाचे ते नख पतिव्रतेचे स्तना गेली याही प्राण हाताने. अरे सिंहा खऱ्या अर्थानं सिंह व्याकुळ झालेला 10 दिवस झालं त्याच्या पोटामध्ये अन्न नाहीये असा सिंह एखाद्या जंगलामध्ये बसलेला आहे आणि तुम्ही पाहिलं तुम्हाला वाटलं याचे खऱ्या अर्थानं आपण नखाला शिवून यावं येऊ देईल त्याजवळ. अजिबात नाही. सिंहाचे ते नख पतिव्रतेचे स्तन गेली याही प्राण हाताने. एखादी पतिव्रता स्त्री आहे एखाद्या परपुरुषाला अजिबात स्पर्श करू देत नाही का. अजिबात नाही. मी पतिव्रता स्त्री आहे. पतिव्रता म्हणूनच मरेल. मन देत असताना खऱ्या अर्थानं हरिश्चंद्रानं स्वप्नात दान दिलं आणि दिवसा खरं केलं महाराज. असं काहीतरी पाहिजे. दान द्या. धार्मिक कार्य करता खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही खऱ्या अर्थानं वाटचाल करून दान दिलं पाहिजे. स्वप्नामध्ये दिलेलं दान हरिश्चंद्रानं दिवसा खरं करून दाखवलं आणि विश्वामित्रानं मागितलं अजून मला खऱ्या अर्थानं 3.5 तोळे सोनं पाहिजे. राजा ज्या वेळेस राज्यामध्ये जाऊ लागला आणण्याकरता सांगितलं हे तुम्हाला दान दिलंस राज्याचं तुला दान देता येणार नाही. ते आता कोणाचं आहे. माझं आहे ना. राज्यात माझं आहे. तुला आता राज्याच्या बाहेर निघावं लागेल आणि तुला 3.5 तोळा मला दान बाहेरून आणून द्यावं लागेल. राजानं सांगितलं खरंय महाराज तुम्हाला मी खऱ्या अर्थानं स्वप्नामध्ये दान दिलंय पण आता माझं शरीर तर स्वतंत्र आहे ना. माझी बायको स्वतंत्र आहे. माझा मुलगा खऱ्या अर्थानं स्वतंत्र आहे आणि म्हणून
या हरिश्चंद्रानं आपल्या तारा राणीला आणि रोहिदास बाळाला महाराज घेतलं. विश्वामित्रानं परीक्षा पाहिली होती, परीक्षा त्या तिघालाही घेतलं आणि काशीच्या बाजारामध्ये विकण्याकरता निघाले. कोणाला? फक्त विश्वामित्राला दान द्यायचं आपण बोली केलीये, ते दान पूर्ण करण्याकरता निघाले. आणि निघाल्याच्या नंतर मात्र ज्या जंगलातून जात होते ना, विश्वामित्रानं पुन्हा परीक्षा घेतली. मायबाप काय? सूर्यनारायणाला आज्ञा केली, जमीन तापवा जमीन, आणि जमीन तापून एवढी जमीन लाल बुंद करा, त्या तिघांचे पाय पडून असे फोड झाले पाहिजे. आणि मग मात्र ज्या दिशेने जात होते ना, त्या जंगलातून जात असताना मग मात्र सूर्यवरून तापलेला आहे, जमीन खऱ्या अर्थानं तापली. आणि अशा अवस्थेमध्ये जात असताना याच विश्वामित्रानं तिघांचं रूप धारण केलं. तिघांचं रूप धारण करून पुन्हा एक स्त्री, पुरुष आणि छोटा लहान मुलगा, चप्पल नाही पायात, समोर येऊन हरिश्चंद्राला सांगितलं, महाराज आम्ही खऱ्या अर्थानं या रस्त्यानं जात असताना आमचे फार पाय पोळतायत हो, आम्हाला काही मिळेल का? काय महाराज राजा होता दान देण्यामध्ये. लगेच आपल्या पायातली चप्पल काढली आणि चप्पल काढून देऊन टाकली त्या व्यक्तीला. विश्वामित्रानं हे केलेलं होतं, परीक्षा घेण्याकरता चप्पल देऊन टाकली. तारा राणीने आपली चप्पल काढली आणि त्या स्त्रीला दिली. आणि महाराज 5 वर्षाचा रोहिदास, सांगावं लागेल का महाराज, संस्कारिक गुरु, त्याही व्यक्तीनं त्या 5 वर्षाच्या लेकरांना आपल्या पायातली चप्पल काढावी आणि त्या मुलाला देऊन टाकावी. चप्पल दिली आणि पायी गेले महाराज, पाय पळायले. हरिश्चंद्र सुद्धा त्याच रस्त्याने गेला. नव्हे तारामती सुद्धा आणि 5 वर्षाचा रोहिदास तो सुद्धा पाय पळाले म्हणून सुद्धा आपल्या बापाकडे कधी विनंती केली नाही, बाबा मला उचलून घ्या. काशीच्या बाजारामध्ये पोहोचले आणि काशीच्या बाजारामध्ये गेल्याच्या नंतर काशीच्या बाजारामध्ये विकण्याकरता उभा राहिले. आता विकण्याकरता या तिघांनी सुद्धा आपल्या डोक्याला गवत बांधलं. गवत का? आम्ही या बाजारामध्ये विकण्याकरता उभे, ज्याला हवे असतील त्यांनी खऱ्या अर्थानं आम्हाला घेऊन जावं म्हणून खऱ्या अर्थानं आम्ही उभे. आणि गवत बांधलं, तिघाच्याही डोक्याला गवत बांधलं. सकाळपासून दुपारचे 2 वाजले, गिराईक लागलं नाही. आणि मग दुपारी 2:15 वाजता एक गिराईक जवळ आलं. कोणाला? गिराईक आलं महाराज त्या तारा राणीला. दिसायला सुंदर होती म्हणून तिला गिराईक आलं. पण कोण आलं? एक वेश्या आली. वेश्या जवळ आली आणि वेश्याने सांगितलं, ही राणी आहे आणि एवढी सुंदर राणी आहे, आपला वेश्या व्यवसाय काशीमध्ये भरभरून चालेल. तिला वेश्या व्यवसाय करता आपण हिचा वापर करू. मग तिला विकत घेतलं. राजाला सांगितलं, मला ही तारा राणी तू विकत दे. काही हरकत नाही. राजानं देऊन टाकलं महाराज. विकली तारा राणी. आणि विकल्याच्या नंतर मात्र हा सर्व काही ते काशीतले सर्व लोक पाहू लागले, अरे राजा आहे, राणी आहे आणि मुलगा आहे, काय अवस्था आहे. ज्याच्या घरी 200 नौकर खऱ्या अर्थाने यांच्या हाताखाली कामाला आहेत. पण ही परिस्थिती आली. राणी ज्यावेळेस जात होती ना, त्या वेश्याच्या मागे जात असताना एक कौशिकी नावाचे ब्राह्मणाने पाहिलं, अरे 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 तारा राणी सुंदर आहे आणि सुंदर असणारी तारा राणी, याच तारा राणीनं आईप्रमाणे आम्हाला ब्राह्मणाला भोजन घातलं. अशी तारा राणी वेश्याचा व्यवसाय करण्याकरता ही नेती ना, नेऊ देणार नाही. अडवलं तिथं थांब, तुझी काय मोबदला आहे त्याच्यापेक्षा दुप्पट मोबदला घे आणि मोबदला घेऊन या राणीला सोड. राणीला सोडलं महाराज. राणीला सोडत असताना, राणीला सोडल्याच्या नंतर तो ब्राह्मण राणीला नेऊ लागला. आणि राणीला नेत असताना महाराज 5 वर्षाचा तो रोहिदास, ज्या ठिकाणी माईला सवशीने ठेवलेला असतं ना, त्या ठिकाणी मुलाला ठेवलेलं नसतं. पण त्या ठिकाणी मुलाला ठेवलेला नसतं तरी सुद्धा तो मुलगा आईच्या मागे जातच असतो ना. त्याला काय ठेवलेलं असतं का? ठेवलेलं नसतं तरी सुद्धा मुलगा आईच्या मागच जाणार. ही मात्र वस्तुस्थिती आहे. 5 वर्षाचा रोहिदासाला सुद्धा असं वाटलं, अरे माझी आई जाते ना, मी सुद्धा आता आईच्या माग गेलं पाहिजे. म्हणून रोहिदासानं आपल्या बापाचा हात सोडवला आणि रोहिदासानं आपल्या बापाचा हात सोडून आईच्या माग धावला. माग धावल्याच्या नंतर राजानं त्याच ठिकाणी अडवलं, बाळा नाही रे, तुला नाही जाता येणार. अरे तुझी आई विकल्या गेलेली आहे, आता तुला मात्र जाता येणार नाही. रोहिदास बाळा धावे मागे मागे आवरिता अंगे, राजा त्यासी नाही बाळा तुला जाता येणार नाही. मग ती आई तुझी विकल्या गेलेली आहे. बाबा मी सुद्धा नाही हो जात बाबा. अरे काय लेकरू असेल 5 वर्षाचा रोहिदास, ज्या घरामध्ये खऱ्या अर्थानं संस्कार आहेत ना, ते बाळ बघा 5 वर्षाचाच लेकरू आहे. पण बाबाला म्हणते, बाबा अहो माझी आई खऱ्या अर्थानं विकल्या गेली हो बाबा, पण ही आई मला आता कधी भेटेल? भेटणार नाही ना बाबा. म्हणून एकदा मला त्या मातेचं फक्त काय करू द्या,
दर्शन घेऊन येऊ द्या. एक वेळेस फक्त त्या मातेचं मी दर्शन घेऊन परत येतो. घेऊन येतो मातेचे दर्शन. बाबा जातो आणि त्या मातेचं दर्शन घेऊन येतो. भर बाजारामध्ये सगळे लोक हे दृश्य पाहतायत. नोहे नोहे जे दृश्य पाहणारे जे लोक होते ना, त्यांच्या डोळ्यामध्ये खऱ्या अर्थानं पाणी होतं. कंठ दाठून आलेला होता. डसा लोक बाजारामध्ये रडत होते. अरे एक माय आपल्या लेकराला खऱ्या अर्थानं सोडून जाते. प्रेम पाना तेव्हा आला तिचे स्तनी, पाजी त्याला गुणी बैसोनिया. अरे त्यावेळेस लेकरू जवळ आलं 5 वर्षाचं आणि त्या तारावतीने घेऊन त्या भर बाजारामध्ये आपल्या या मुलाला खऱ्या अर्थानं पाजावं. आणि पाजल्याच्या नंतर मग मात्र निघाली ना. निघाल्याच्या नंतर सर्व काशीतले लोक धाय मुकून रडू लागले. कौशिक ब्राह्मणाला विनंती करू लागले, नको करू देवा माय बाळा तुटी, पाहावे ना दृष्टी सकळासी. देवा तुम्ही माय लेकराची तुटी करू नका हो. घेऊन जा या लेकराला सुद्धा तुमच्या सोबत. तुटी करू नका. त्या लेकरालाही तुम्ही कामाला चलावा, पण माय लेकराची तुटी करू नका. त्या कौशिक ब्राह्मणानं खऱ्या अर्थानं दोघांनाही घेतलं, निघून गेले. आणि गेल्याच्या नंतर मग मात्र तिला सांगितलं की तू खऱ्या अर्थानं माझी मुलगीच या नात्यानं तू काय कर, फक्त आम्हाला भोजन घालण्याचं काम कर, स्वयंपाक कर. रोहिदासाकडे काम दिलं, तू फुलं द्रुव आणण्याचं काम कर. त्या दोघांकडे हे 2 काम दिलं. आणि मग मात्र 5 वाजता राजा सुद्धा विकला गेला. कुणाला विकला गेला? त्या डोंब्याच्या घरामध्ये खऱ्या अर्थानं कामाला राजा सुद्धा विकला गेला. बघा एका राज्याचा सम्राट, कशी परिस्थिती कोणावरती येते सांगता येत नाही महाराज. पण एवढी परिस्थिती येऊन सुद्धा कधी सुद्धा जीव देण्याचा प्रयत्न केला नाही. नोहे नोहे आपल्या हातानं दान केलं आणि हातानं आपली परिस्थिती अशी करून घेतली. त्या हरिश्चंद्रानं डोंब्याच्या घरी काम करण्यास सुरुवात केलं. तिथं सुद्धा महाराज विश्वामित्रानं एक काम केलं. काय? तिथं त्या डोंब्याला 2 पत्न्या होत्या. त्यांनी आल्याबरोबर पाहिले. कशाला आणलं म्हणले हे? अहो हे पाहिलं का म्हणले, याला खायलाच कितीतरी लागण म्हणले. काय ना म्हणे याला काम सांगा म्हणले. काय काम सांगा? माठाचा डेरा दिला महाराज. आणि डेरा देऊन काहीच करायचं नाही, रांजून भरायचं फक्त, तू काही करायचं नाही. आणि विश्वामित्रानं महाराज त्या हिराणाला छिद्र केलं. कितीही हरिश्चंद्रानं पाणी भरलं तरी तो रांजण भरत नव्हता. रांजण भरत नाहीये त्या पत्न्यानं सांगितलं. आणि पाहिल्याबरोबर त्यानं सांगितलं, अरे किती दिवस झालं पाणी भरतोय, अजून रांजून काटोकाट भरलेला नाही, काय करणार? रानाला छिद्र आहे ना, काही कुणाला मेळ लागणार ना. विश्वामित्रानं ही करणी केलेली. आणि मग मात्र काय करावं म्हणून त्या पत्न्यानं महाराज हरिश्चंद्राला खंदिशीने एक चापट मारली. हो, मारल्याबरोबर गाडगं खाली पडलं, फुटल्या गेलं. आणि पतीला सांगितलं, ओ मालक याला दुसरं काम लावा. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी. दुसरं काम लावा. दुसरं काम काय लागलं? स्मशानामध्ये. कुणाला? राजाला स्मशानामध्ये काम लागलं. कोणचं? फक्त मडे जाळण्याचं काम लागलं. मड आलं की सरपण रचायचं आणि सरपण रचून ते मड एकदा फुकून दिलं की त्यांच्या कोण ठीक आहे नाही 1.25 शेर खिचडी आणि 1.25 गज कपडा घ्यायचा. 1.25 गज कपडा मालकाला आणि 1.25 शेर खिचडी आपल्याला. ज्या दिवशी मड जळेल त्याच दिवशी राजानं खायचं, तोवर खायला सुद्धा नाही महाराज. आणि इकडं मात्र यांचं चालू होतं. तारामती रोज त्या साधूची सेवा करायची, किंबहुना स्वयंपाक बनवून द्यायची. आणि बनवत असताना रोहिदासानं रोज दुर्वा फुलं आणायची. एक दिवस दुर्वा फुलं आणण्याकरता 6 वाजता गेलेला तो खऱ्या अर्थानं रोहिदास एका काळ्या सापावरती पाय पडला. आणि पाय पडल्याबरोबर तो काळा साप त्या रोहिदासाला चावला. रोहिदास जाग्यावरती पडला आणि पडल्याबरोबर छोट्या मित्रांना सांगतो, गड्या हो मरतो गड्या मला मी, आता मरतो मी. माझ्या आईला जाऊन सांगा तुमचा रोहिदास मेला आणि त्याला खऱ्या अर्थानं साप चावला म्हणून आईला सांगा. जाग्यावरती रोहिदास गतप्राण झाला. काही मुलं पळत गेली. ओ राणी साहेब तुमच्या रोहिदासाला सापाने चावा घेतला, तो जाग्यावरती गतप्राण झाला. तारामती पळत आली आणि पळत आल्याबरोबर अंधार असल्या कारणास्तव पाहू लागले. इकडे तिकडे पाहत असताना पायाला कशाचा तरी धक्का लागला. असं पाहिल्याबरोबर खाली पाहिलं, आपलंच लेकरू खाली पडलेलं. 5 वर्षाचा रोहिदास खाली पडलेला, डोळे काळे निळे झालेले. आता ही परिस्थिती
पाहिल्याच्या नंतर खाली बसली आणि खाली बसून आपल्या अंगावरती असणारं लुगडं अर्ध फाडलं महाराज आणि अर्ध फाडून आपल्या लेकराला गुंडाळलं त्या लुगड्यामध्ये. ही परिस्थिती मला वाटते अजून तरी कोणावरती आली नाही बघा. अजून तुमच्या माझ्यावरती एवढी खराब बिकट परिस्थिती आली नाही. कशा करता माणसं फाशा घेतात, कशा करता आत्महत्या करतात. आत्महत्या करणं खऱ्या अर्थाने जगातलं सर्वात श्रेष्ठ पाप जर कोणतं असेल तर आत्महत्याचं असेल आहे. ह्याच्यामध्ये राहिलं पाहिजे बघा. ज्या पद्धतीने भगवान परमात्म्यानं तुम्हाला आम्हाला ठेवलंय ना उद्धव महाराज, त्याच पद्धतीमध्ये ठेवलंय ना त्याच पद्धतीमध्ये तुम्हाला आम्हाला राहावं लागेल. खऱ्या अर्थानं ती गेली आणि गेल्याच्या नंतर मग मात्र आपल्याच लुगड्यामध्ये त्या आपलं रोहिदासाला गुंडाळलं. पर्यंत गेली गेल्याच्या नंतर लाकडं सुद्धा जाळाय नाहीत मला. कारण का? कारण त्या व्यक्तीला जवळ करायचं होतं. कारण त्याच्याकडं त्याला दिल्याशिवाय तो लाकडं देत नव्हता. जळलेली लाकडं गोळा केली, चिता केली, चिता पेटवली. पेटवल्याबरोबर आपल्या रोहिदासाला त्या चितेमध्ये टाकणार. तोच आवाज आला, खबरदार कोण आहे? अरे मला विचारल्याशिवाय माझ्या परवानगीशिवाय तुम्ही कस काय या चिता पेटवली? आणि एक खऱ्या अर्थानं भली मोठी आकृती ताड 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 करत त्या चितेपर्यंत आली. आणि आल्याबरोबर सांगणार तारा राणी सांगणार, मी हरिश्चंद्राची पत्नी तारा राणी असं सांगणार. तोच प्रकाशामध्ये वीज कळली आणि विजेच्या प्रकाशामध्ये राणीनं ओळखली. अरे राजा आहे आणि राजानं ओळखलं ही आपली राणी आहे. आणि ओळखल्याबरोबर सांगितलं, तारा काय झालं? सांगितलं, हा आपलाच मुलगा आहे. 5 वर्षाचा रोहिदास आहे. सर्पदंशानं मेला हो पती धनी, हा सर्पदंशानं मेला. आणि म्हणल्याच्या नंतर मग मात्र सांगितलं इथला नेम आहे. काय नेम आहे? इथं 1.25 शेर खिचडी आणि 1.25 गज कपडा दिल्याशिवाय खऱ्या अर्थानं इथं जाळण्यासाठी परवानगी नाही. 1.25 गज कपडा जातो माझ्या मालकाला आणि 1.25 शेर खिचडी मला प्राप्त होते. 4 महिने झाला आजपर्यंत एकही प्रेत इथं पेटलं नाही. आणि न पेटल्याचा परिणाम माझ्या पोटामध्ये अजून सुद्धा भूक आहे. प्रेत पेटल्याशिवाय मला खऱ्या अर्थाने खिचडी खायला मिळत नाही. तू म्हणतेस ना माझा मुलगा आहे, तर मी फक्त एक काम करू शकतो. काय करू शकतो? मी फक्त 1.25 गज काही जो कपडा आहे ना तो घेणार नाही, पण 1.25 शेर खिचडी मात्र मला आपलं घेणार नाही. 1.25 शेर खिचडी पण कपडा मात्र तुला द्यावे लागेल. माझं तुम्हाला सांगण्याचा फक्त परिस्थिती हीच आहे बघा, की ज्या पद्धतीमध्ये राजा असणारा तो राजा स्वप्नामध्ये त्यानं खऱ्या अर्थानं दान केलं. कुठं? स्वप्नात दान केलं आणि दिवसा ते सगळं खरं करून आपलं खऱ्या अर्थानं आपलं जीवन त्यांनी संपवलं. का? आपण ते दान दिलं म्हणल्याच्या नंतर पुन्हा मात्र पाठीमाग सरकायचं नाही असं हरिश्चंद्राचं. कारण हरिश्चंद्र हा सूर्यवंशातला आहे महाराज, ठीक आहे ना. हरिश्चंद्र रामप्रभूच्या वंशातला आहे आणि रामप्रभूंच्या वंशामध्ये एक बाणी, एक वचनी आणि एक पत्नी, एक वचनी म्हणून खऱ्या अर्थानं त्यांनी आपलं सर्वस्व दान देऊन टाकलं. विठ्ठला तुम्ही आम्ही खऱ्या अर्थानं धर्म कार्य सुरू झालंय ना, धर्म कार्य करता आपल्याकडे जी पट्टी खऱ्या अर्थानं आपल्याला येईल ना ती पट्टी आपण आपल्या पद्धतीनं आपल्या या कार्याकरता दिली पाहिजे. आता सुंदर मारुती मंदिर बांधण्याचं करायचं वाटतं सुरू? हा करायचंय ना, काय अडचण नाही. तुम्ही आम्ही मदत करू ना. हो आहे का? बरोबर, काय अडचण नाही. मग हाय म्हणले होतं महाराज, हाय तर आहे. मग काय अडचण? तुम्ही पुढे म्हणायचं आम्ही हायच माग मारुती मंदिर बांधण्याकरता बघा. कारण हा बाबाच असा आहे महाराज, या व्यक्तीचा असं 4 जरी घर असले तरी त्याचा प्लॉट ठेवाच लागते. मग त्याच्या नावावर नसतंय पण त्याचं घर उभं करून द्यावं लागतंय.
कारण या गड्याची पद्धत अशी, लग्न झालं नाही, ब्रह्मचारी माणूस आहे, पण ब्रह्मचारी असून सुद्धा ज्याला लग्न करायचं का त्याला एकदा त्याची भेट घ्यावी लागते. हा चल ये इकडे, त्याची भेट घेतल्याशिवाय महाराज लग्न करता येत नाही. नाही तर आंघोळच घालावं लागते एकदा महाराज. हा अभिषेक करायचा, त्याची भेट घ्यायची, पुन्हा जायचं आणि लग्न करून आलेच एकदा यायचं देवा आणली बर का. मग पुन्हा एकदा यायचं. पण मला सांगा आता त्याचं घर कसं पाहिजे मग महाराज? हो माणसानं असं पाहिजे, स्वतःचे घर खऱ्या अर्थानं बांधायचं कमी केलं पाहिजे, पहिलं त्याचं घर उभारून असं उभारलं पाहिजे. म्हणून तुम्ही सुद्धा सगळेजण एकत्रित येऊन थाटामाटामध्ये सुंदर येतात, त्या गड्याला एकदा घर बांधून द्या, त्याची कृपा झाली. हो कारण कसं असतं बघा, ग्रामदैवताला जर घर नसेल आणि तुम्ही जर बंगल्यानं राहिलात, ग्रामदैवत एकदा तर कोपलं ना मग नसतं मग महाराज. मग काय होत असतं माहिती का, शिंदेवाडीला पाऊस पडलाय, लितूरला पाऊस पडलाय, आपली चक्रवाडीच कसं काय सुटली हो, तो मारुती सोडाच ना म्हणून सुटली, असं होत असतं. म्हणून ग्रामदैवताला कधी ना जेवढे होईल तेवढे ग्रामदेवताची सेवा करणं आपलं काम आहे. म्हणून घडल तसं महिला मंडळी, आता ह्यांच्यात काय बघायचंच काम ना, मला लाडक्या बहिणी येतात, माझ्या नाही कुणाच्या, मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी 1,500 रुपये महिना सुरू आहे महाराजांना. 1100 रुपये देणार एक एक जण. टाळी वाजवा, वा आनंदाची गोष्ट आहे. एक हप्ता मग 400 कमी पडे ना, 1,500 फी म्हणून मग हा पुढच्या महिन्यात 2100 होणार आहेत म्हणत. हो हा हा बरोबर बोलले बघा भाऊ, म्हणजे 1100 ना 1100 2200 तर 2100 एकखड्यात देऊन टाकतात. वा 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 धन्यवाद महिला मंडळ. म्हणजे यांच्यापेक्षा तुम्ही सरस आहेत म्हणायचं. आता पगार सुरू झाली, आता द्यायला काय हरकत आहे? यांना विचारायची काय गरज आहे का, देऊ का घेऊ का? नाही तर बरेच जण असतात हो, बरेच जण म्हणतात तसं द्यायची इच्छा आहे हो, द्यायची इच्छा हो. काय जण तर म्हणतात ना मतदान आम्हाला तर कळालं तुमचं घर तिकडे टाकणार आहे. कसं काय टाकणार आहे ती, कसं काय टाकते ती, माझी का कोणाची आहे? मला विचारायचं कसं काय टाकते, तिच्याकडे बघतोच आणि मग पुन्हा मग हात तिथे जाऊन काय विचारतोय आणि मग म्हणला मग नेमकं तुम्ही मतदान कधी कुणाला टाकणार आहेत? इतकं बोलायला खरं तुमचे घरचे तर मार दुसरीकडे येतात. हे म्हणला ती दुसरीकडे टाकूच शकत नाही मला विचारल्याशिवाय. हा मग पटलं म्हणला, मग पटलं. मग आता कुणाला टाकणार आहेत तुम्ही? तिला विचारून येतो मला म्हणजे जमलं का? तसं तुम्हाला आता इकडे विचारायची गरज नाही, तुम्ही आता स्वतंत्र आहेत म्हणाल. काही समजा त्याच्यातल्या कटल्या, कारण मागाल्या 4-2 वर्षात फ्री पंढरपूरला जायचे म्हणून फ्री पंढरपूरला जायचं आधार कार्डच वाढविले. 65च्या पुढं फ्री, 65च्या पुढं फ्री घेतले आधार कार्ड वाढून मारा. 65 वय करून घेतलं आणि निघाली बसमध्ये. म्हातारी बसमध्ये निघाली, कंडक्टरनं बघितलं फोटोकडे बघायला. ती म्हणे काय बघायला स्मेल आहे? अरे बघ ना मला कागद. ते मला आजी तसं नाही हो, पण ह्याच्याकडे बघून वाटा नाही तुम्ही 65च्या असतात. खात्या पित्या घरची म्हणले मी, रोज काजू बदाम खाते, खात्या पित्या घरचे असतात मला, पण वाटा नाही. कागद दिसाना का म्हणले तुला? माणसाकडे काय बघायलास? कागदाकड बघ, कागदाकड त्याच्यावर 65 लिहिलंय ना, दी फ्री. महाराज दटू गेल्या पंढरपूरला, गर्दी सरी पंढरपूर मध्ये. जेव्हा घे हाता मागाल्या 4 महिन्यात सरकारनं लाडकी बहीण काढली का आणि मग कुठं बसायला वय मला वाटतं 60 वर्ष होतं का ते? हा 60च्या खालच्या घेतल्या त्यांनी, 60च्या खालच्या आणि 18च्या वरच्या, ज्याला हे आहे तेच घेतलंय महाराज. मग कुठं मध्ये दम निघायला, मग म्हणाले आता कमी करून आणा. आता कशाचं कमी, आता जाय पंढरपूरला फ्री विठाला. तसं तुमच्या खऱ्या अर्थानं शासनानं चांगलंच केलंय बघा. म्हणून काय करा तुम्ही सुद्धा, तुम्ही पुढाकार घेतला, पुढाकार महिलाचाच होता म्हणून सप्त्यामध्ये. हा लाडक्या बहिणीचाच होता, पण लाडक्या बहिणीनं देऊन टाकला आपण आपल्या मालकाकडे. करा तुम आगे बढो हम तुम्हारे हा साथ है, असं आहे का? मला वाटलं कपडे सांभाळते म्हणतात काही. कपडे नाही, साथ आहेच म्हणायचं का? कारण खऱ्या अर्थानं तुम्ही सुद्धा तुमची वेगळी करा पट्टी. आणि पुरुष मंडळीनं जे काही आपलं ठरल्याप्रमाणे गावाच्या नियमाप्रमाणे मंदिराकरता आहे ते तुम्ही सर्व काही एकत्रित करून सुंदर भव्य दिव्य असे एक मंदिर मारुतीचं तुम्ही उभा करावं अशी सर्वांची इच्छा असते, आमचीच नाही. आम्हाला सुद्धा असं वाटतं की खरोखर मंदिर व्हावं, ग्रामदैवत असतं आपलं, म्हणून सुंदर उभारी करा. महिला मंडळांना जेवढं होईल तेवढं. तुम्हाला जर वाटलं की मी थोडी आगाव सुद्धा देऊ शकते, काय हरकत आहे? कोणी चांगल्या घरचं असतं देऊ शकतात ना महाराज. आपल्याला वाटलं आपण रोजगार करतोय, रोज लोकांच्या शेतात कामाला जातो,
त्यांनी सुद्धा व्यवस्थित आपण आपल्या पद्धतीनं 1100च्या पुढे सरकले नाही, निदान 1100. ज्यांना वाटलं आमची परिस्थिती चांगली आहे त्यांनी चांगल्या पद्धतीमध्ये खऱ्या अर्थानं पट्टी द्या आणि भव्य दिव्य मंदिराचं उभारणी करा. आम्हाला सुद्धा सांगा, आम्हाला जसं जमल तसं आम्ही येऊ आणि काहीतरी देऊ अंगा असं निवड. आम्ही बी तसं नाही करणार. त्यावेळेस सुरू करताना म्हणलं होतं आम्ही आमचा डबा घेऊन येऊ आणि कार्यक्रम करू. आता सुद्धा मंदिर म्हणालेत ना आम्हाला तुम्ही सुरू करा, आम्ही सुद्धा येऊन काही ना काहीतरी करू, काही अडचण नाही. अशा रीतीनं धन्यवाद. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा महाराज म्हणतात आमच्या जीवनामध्ये कसल्याच प्रकारची चिंता राहिलेली नाही. म्हणून तुम्ही सुद्धा खऱ्या अर्थानं कसल्याच प्रकारची चिंता न करता आपलं भव्य दिव्य वास्तव्य उभा करा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे कशामुळे झालं, हे फक्त आणि फक्त आम्हाला संत दर्शन मिळालं म्हणून आमचं भाग्य बदललं. अभंगाचं दुसरं